बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे एका घराला आग लागून घरातील संसार उपयोगी साहित्य, धान्य तसेच महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाल्याची घटना 13 फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली। मिळालेल्या माहितीनुसार वाडेगाव येथील जुन्या ग्रामपंचायत इमारतीजवळील भाड्याच्या खोलीत मजूर निर्धार महिला सिंधू रमेश आकोटकर ह्या राहत होत्या। घटनेच्या वेळी त्या घरी नसून नातेवाईकांकडे गेल्या होत्या। दरम्यान घरातील विद्युत तारेत झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। घरातून धूर निघताना दिसताच शेजाऱ्यांनी तातडीने आकोटकर यांना माहिती देत आग विझवण्याचा प्रयत्न केला। महिला घरी परत आल्यानंतर घरातून मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याचे दिसून आले। त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन दरवाजा उघडला असता घरातील बहुतांश संसारोपयोगी साहित्य आगीत भस्मसात झाल्याचे निदर्शनास आले। नागरिकांनी अथक प्रयत्न करून आग विझवली, मात्र तोपर्यंत घरातील जवळपास सर्व साहित्य जळाले होते। या आगीत अंदाजे 25 ते 30 हजार रुपयांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे। सुदैवाने घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला नाही, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती असे उपस्थितांनी सांगितले। चंदन जंजाळ, अजिंक्य भारत न्यूज प्रतिनिधी, बाळापूर।